राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक होते। या पोटनिवडणुकीत सुरुवातीला राहुरीची हीच लढत अक्षय कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे अशी होईल अशी चर्चा होती। पण आता चित्र बदलले। राहुरी विधानसभेच्या रणांगणात सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे शरद पवार। का तर राजकीय गोंधळ, महाविकास आघाडीतील मतभेद आणि बंडखोरीच्या हालचाली आता सगळ्यांच्या नजरा एकाच दिशेने लागल्यात की शरद पवार राहुरीत सूत्र फिरवणार का? तर हेच समजून घ्यायचंय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणूक हा सध्या गुंतागुंतीच्या राजकीय समीकरणांमध्ये अडकलेला एक विषय आहे। महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आणि काँग्रेसचे दोन पदाधिकारी म्हणजे सुरेश लांबे आणि अर्थव म्हसे हे अधिकृतरित्या एबी फॉर्म शिवाय मैदानात उतरलेत। त्यामुळेच खरं तर महाविकास आघाडीत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। यामुळे महाविकास आघाडी एकसंघ आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। आता याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची भूमिका निर्णायक असल्याचं बोललं जात आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी उमेदवारी न भरण्याचा निर्णय घेतला। मग त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे गोविंद मोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला। मात्र त्याच वेळी काँग्रेसचे उमेदवार आणि शिवसेनेचे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आणि त्यामुळे राहुरीचं समीकरण आणखी गुंतागुंतीचं झालं। राजकीय वर्तुळात अशी सुद्धा चर्चा रंगली आहे की शरद पवार स्वतः हस्तक्षेप करून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत। काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घ्यायला सांगणं, शिवसेनेच्या बंडखोरांना समज देणं आणि एकच अधिकृत उमेदवार हा उभा करणं, या सगळ्या हालचाली या शरद पवारांच्या मास्टर स्ट्रोकचा भाग असू शकतात। दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सुरुवातीला उमेदवार देण्याचा निर्धार व्यक्त केला होता। मात्र आता काँग्रेस हायकमांडकडून कोणता आदेश येतो आणि मग काँग्रेस आपली भूमिका बदलतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जर काँग्रेसनं उमेदवार माघारी घेतला तर महाविकास आघाडी अधिक मजबूत होऊ शकते। याशिवाय या निवडणुकीत 30 उमेदवारांनी 42 अर्ज दाखल केले होते। त्यातील 7 अर्ज बाद झाले, 23 अर्ज वैध ठरलेत, तर एकानं माघार घेतल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी दिली। आता महायुतीकडून अक्षय कर्डिले आणि महाविकास आघाडीकडून गोविंद मोकाटे यांच्यात ही थेट लढत होण्याची शक्यता आहे। मात्र ही लढत सोपी नसेल असं सुद्धा राजकीय निरीक्षकांचं मत आहे। एकूणच राहुरीची ही निवडणूक शरद पवार विरुद्ध राजकीय गोंधळ अशी आहे। महाविकास आघाडी जर टिकवायची असेल तर पवारांना सूत्र फिरवावी लागणारच आणि ते नेमकं काय निर्णय घेतात याबद्दल खरं तर यावरच या निवडणुकीचं चित्र अवलंबून असणार आहे। तरी आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राहुरीत खरंच शरद पवार गेम चेंजर ठरणार का? काँग्रेसचा उमेदवार माघार घेणार की बंडखोरी वाढणार? आणि या सगळ्यातून अंतिम विजेता किंवा अंतिम आमदार कोण निवडून येणार? तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी एकत्र राहील की तुटेल? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।